कार्यालय झालंच पाहिजे. OTSP एरिया वाढवलाच पाहिजे. सर्व आदिवासींना जमिनीचा लाभ मिळालाच पाहिजे. स्वाभिमानी योजना लागू झालीच पाहिजे. सर्व तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे. जळगाव जिल्ह्यामध्ये 9 लाख आदिवासी आहेत. 2011 नंतर जनगणना झाली नाही आणि फक्त TSP एरिया जो आहे, पेसा एरिया आहे, तो फक्त 3च तालुक्यांमध्ये करून बाकीच्या सर्व तालुक्यांना, ते 3 तालुक्यांमध्येही अंशता करून बाकीच्या सर्व आदिवासींवरती अन्याय केला गेलेला आहे. आमची मागणी आहे की यावल कार्यालय खूप दूर पडतं, त्यामुळे जळगाव लोकसभेमध्ये एरंडोल पीओ कार्यालय झालं पाहिजे. गायरान आणि घराखालच्या जमिनीची मालकी हक्क मिळाला पाहिजे. सर्व आदिवासींना पारधी आणि भिल्ल आदिवासींचं सर्वेक्षण होऊन त्यांच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना आखल्या गेल्या पाहिजेत आणि सर्वांना एक पुरावा घेऊन जातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. आदिवासी विकास विभागाची स्वाभिमान योजनेच्या अंतर्गत भूमिहीनांना जमिनी मिळाल्या पाहिजे, शेतजमिनी. ह्या मागण्या घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहोत. जळगावचे आयुक्त पावसाळा असताना, GR असताना सुद्धा इथल्या आदिवासींना हाकलून काढण्याचं षडयंत्र करतात, जेव्हा की सरकार GR काढलेला आहे की पावसाळ्यामध्ये कोणालाही हाकलता येणार नाही. जळगावचे कुत्रे सांभाळता येत नाही, पण माणसांना मात्र हाकलून काढण्याचं षडयंत्र केलं जातंय. त्याच्या विरोधामध्ये आम्ही येतो. जळगाव जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये आदिवासींना स्मशानभूमी नाही, मेलेल्या माणसांना सुद्धा पूर्ण किंवा जाळण्यासाठीची सोय नाही. जामनेर तालुक्यामधल्या गावांचं धरणामुळे विस्थापन झालं, पाणी जामनेर तालुक्यातल्या लोकांना मिळालं, पण गिरीश भाऊंचा तालुका असताना सुद्धा तिथल्या आदिवासींचं, गंगापूरच्या आदिवासींचं मात्र पुनर्वसन नाही. म्हणजे तुमचं धरण आणि आमचं मरण हे आम्ही चालू देणार नाहीत आणि म्हणून आज मागण्या घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत आणि आमचा लढा तीव्र असेल. आता आम्ही टोकन लोक इथे आलेलो आहोत, पण जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबई गाठल्याशिवाय राहणार नाहीत. मी देवेंद्र फडणवीसांची खुर्ची हलवल्याशिवाय राहणार नाहीत. हेही आव्हान आम्ही या निमित्तानं करतो. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.